ॲनिमेशनचे सादरीकरण. विषय बालविवाह व महिला सबलीकरण. शाळा जिल्हा परिषद प्रशाला लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हिरवीगार शेतं, तळ्यातलं स्वच्छ पाणी आणि त्यावर तरंगणारी सूर्याच्या किरणांची सोनेरी चमक, हेच त्या खेड्याचं सौंदर्य. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने दिवसाची सुरुवात होते. शेताच्या वाटेवरच्या ओल्या दवबिंदूंनी पाय जणू थंडगार चांदीत भिजतात. नदीकाठच्या वड पिंपळाखाली गावकऱ्यांची गप्पांची मैफल असते. घरं साधी पण स्वच्छ. अंगणात तुळशी वृंदावन, रांगोळ्या आणि फुलांचा सुगंध. मुलांच्या हसण्याने हवा गोड होते, तर बैलांची घंटा आणि चुलीवरच्या लाकडांचा मंद सुगंध सगळीकडे पसरलेला असतो. संध्याकाळी संथ वारा आणि मंद दिव्यांच्या उजेडात गाव निसर्गाच्या मिठीत शांतपणे विसावलेलं दिसतं. असं हे गाव, निसर्गाशी एकरूप, साधेपणातलं सौंदर्य जपणारं, मनाला शांती देणारं, जे पाहताच मन म्हणतं इथेच राहावं. हाच याच खरा आनंद. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात इयत्ता 10वीच्या वर्गात शिकणारी वैष्णवी नावाची एक मुलगी राहत होती. नम्र स्वभाव आणि आत्मविश्वास तिची ओळख. अजून काही मदत हुशार, सृजनशील आणि मदत करणारी. भेटून ये. स्वप्नमुखी. मात तिनं वैष्णवीचे लवकरच लग्न लावून द्यायचे ठरवले. राजू हा वैष्णवीचा भाऊ खूपच आळशी. अरे राजू, वैष्णवीने लवकर उठून शाळेची तयारी केली. राजू, तू स्वतःची कामे सुद्धा करत नाही. तुझी ताईच तुझी सगळी कामे करते. अगं नेहा, उद्यापासून मी माझे अंथरूण सुद्धा उचलणार आहे. मुळे आज राजूला चांगली सवय लागली. त्याने स्वतःचे अंथरूण उचलले. अगं वैष्णवी, अभ्यास पुरे झाला. आता भांडी कपडे धुवून घे. तू आता लहान नाहीस, वयात आली. औंदाच्या साली तुझं लगीन कराय हवं. तुझं लगीन झालं म्हणजे आमची जबाबदारी संपेल. आई, मला एक गोष्ट सांगायची आहे. मला लग्न नको आता. अगं, झालं का सगळं? मी मंदिरातून परत येईपर्यंत होतील का? हो, होऊन जाईल. तू काळजी घे. आज खेळाडूवर खूप मज्जा येईल. हो, आणि खो खोची पण तयारी. काय झालं वैष्णवी? इतकी टेन्शन मध्ये का आहेस? मॅडम, माझी आई लवकरच माझे लग्न करणार आहे. वैष्णवी, काळजी करू नकोस. मी तुझ्या आईला समजावून सांगेन. अहो ताराबाई, पूजा रोज शाळेत जाते ना? हो ताई, म्या पोरीला रोज शाळेत पाठवतय. त्यासाठी आयुष्य पुढे पडलंय, पण शिकायला आणि उभं राहायला संधी पुन्हा मिळत नाही. हे बघा ताई, आता AI तंत्रज्ञानाचं युग आहे. वैष्णवी लवकर लहान चल, आहे. तिचं लग्न शाळेला उशीर होईल. आमचं खेड आहे. तुम्ही जुन्या विचारांना धरून आहात. वैष्णवीच्या भविष्याचा विचार करा. आपल्या गावातील सीमाचंच उदाहरण घ्या. दिव्यांग असूनही गॅस एजन्सीचे काम बघते. हे शिक्षणामुळे शक्य झाले. नमस्ते, गॅस एजन्सीमध्ये तुमचे स्वागत आहे. मागच्या महिन्यात आपल्या गावातील अपूर्वा ही पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. तिच्या आईने जर तुमच्यासारखाच विचार केला असता तर? चैताली तलाठी झाली. दिव्या नावाची मुलगी IT इंजिनियर आहे. सुधाने तर कठोर मेहनत केली व MBBS झाली. सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर महिलांनी अंतराळ मोहीम यशस्वी करून मुलींसाठी प्रेरक संदेश दिले. स्वप्ने बघा, शिकत रहा, प्रयत्न करत रहा. आकाश तुमच्यासाठी मर्यादा नाही. एक दिवस तुम्ही पण अंतराळात पोहोचू शकता. 2 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या ICC महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यात महिलांनी पहिले विश्वचषक मिळवून आपल्या देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मी आहे आधुनिक भारतातील महिला शेतकरी. ती आहे आपल्या गावची मुलगी. आपल्या गावातील आरुषी मॅडम गावातील शाळेतील मुलांना शिकवतात. तेच काय, पण संरक्षण दलातही महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. मे 2025 मध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी मिळून ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूला नामोहरम केले होते. तंत्रज्ञान आणि दृढ निश्चय एकत्र येतात. मी वैष्णवीची आई बोलते. माझ्या मुलीच्या आयुष्यात योग्य निर्णय घेतल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. मुलगी शिकली तर समाज उजळला. शिक्षण हा मुलीचा हक्क आहे, दान नाही. बालविवाह थांबवा, शिक्षण वाढवा.